या इथलं लिंबाच्या झाडानं तुमच्या भावाची बेकार जिरली। तो विषय असा झाला की तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये। आपण आज सकाळी सकाळी शेतामध्ये आलो। एकदा पाऊस जर पडायला लागला की आपल्याला इथून पुढे तुफानच काम आहे आणि मेन म्हणजे पावसाळा लागायच्या दिवस पाणी रप रप पडू राहिला। आपण सकाळी वावरात आल्या कामाला लागलो। तो विषय असा झाला की रात्री रप रप पाऊस पडला आणि त्या पावसामुळे आपलं वळण फुटलं। आपलं वळण पुन्हा फुटू नये म्हणून आम्ही लगेच त्याच्यावर माती टाकायला सुरुवात केली। आपली अर्धी माती टाकून झाली होती। त्या मातीने तर आपली चांगलीच जिरवली। रात्री पाऊस पडत असल्यामुळे माती चांगलीच वल्ली होईल होती। माती उचलू मी सगळा घामानं वल्ला होऊन गेलो। तोच घाम नष्ट करण्यासाठी मी लगेच आंब्याच्या सावली खाली आलो। आपण सकाळी शेतामध्ये आलो होतो आणि भूक पण जमूनच लागली होती। आपल्या मम्मीचं काम चालू होतं सोला निवडणं। आज आपल्याला सोल्याची लागवड करायची आहे। जेवण वगैरे झालं लगेच शेताकडे निघालो। आपल्याला भुईमुगाची लागवड टोकन यंत्रणा करायची आहे। आपण वावरामध्ये सगळं आणलं, फक्त ट्रॅक्टरच कावशी घेतो म्हणून। तुम्ही भुईमुगाची लागवड कशी करता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। ट्रॅक्टरची वाट पाऊस तर एकदम आबाळ आलं। या आबाळानं भुईमुगाचं तर काम झालं, पण आपल्याला दुसरंच काम लागलं। वाऱ्यामुळे आपल्या 5 तासामध्ये एक लिंबाचं झाड पडेल, आपल्याला ते तोडून बाहेर काढायचंय। आपण ते जर नाही काढलं सगळं 5 तासातलं पाणी आपल्या वावरामध्ये येईल। मी झाड तोडायला होतो आणि सौरव फांद्या वाढायला होता। झाड तोडून घेतलं, 5 तासातल्या डांगशा वरती टाकून दिल्या। झाडानंतर चांगलीच जिरवली आपली। आमचं सगळं काम झालं, आम्हाला घरी निघायचंच होतं। एकदमच पावसाचं आगमन झालं।